पाणी उकळायला ठेवलं आहे मी अर्धा ग्लासाच्या जास्त वरवर आणि त्याच्यामध्ये पाणी छान उकळलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमच साखर टाकते. या साखरेमुळे पालकाचा कलर हिरवागार राहील. उकळत्या पाण्यात मी आता ही पालक टाकणार आहे. गरम पाण्यात शिजू देणार आहे 2 मिनिट फक्त, जास्त वेळ नको, 2 मिनिट. हिचे जे देठ आहे ते थोडेसे गळले पाहिजे. याच्यामध्ये थोडा सांबार आणि 2 मिरच्या या गरम पाण्यात थोडंसं 2 मिनिटं शिजू देणार आहे. ते झालेलं आहे. आता पालक आपण याला लगेच गार पाण्यात टाकूया. याच्याने जी आपली कुकिंग प्रोसेस आहे थंड पाण्यात टाकल्याने ती बंद होते. तुम्ही बघू शकता किती हिरवीगार आहे पालक. अगदी थंड झालेली आहे. आपण याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये रफली बारीक करून घेऊया. और 1 चम्मच तेल टाकूया याच्यात. याच्याने कुकिंग जी होते पालकाची ती लवकर होते. खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपत्ता, 5-6 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लाल मिरच्या. आता याच्यामध्ये 10-12 आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा आणि अर्धा इंच तुकडा अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कटलेल्या. त्याचा लसणाचा पूर्ण कच्चेपणा जायस्तोवर याला शिजवायचं. 2 मोठे कांदे, रफली चॉप केलेले, तीन मोठे टमाटर, छान एकजीव करायचं याला आणि 2 मिनिटं वाफवून घ्यायची. झाकून ठेवून वाफवून घ्यायची. अर्धा चमच हळद, 1 चमच लाल मिर्च, 1 चमच नमक आणि स्वादानुसार अर्धा चमच नमक. दोन मिनिटं छान मसाला परतून घ्यायचा. छान शिजला पाहिजे मसाला. 2 मिनिटं सगळा मसाला तेल सोडायला लागला आता. त्याच्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट केली होती, पालक भरून सांबार वगैरे हिरवी मिरची टाकायची. याला एकजीव करायचं. याला 5 मिनिटं शिजू द्यायचं. 5 मिनिटं शिजू द्यायचं. 200 ग्राम पनीर त्याचे बारीक काप केले आहे आणि गरम पाण्यात आपण थोडा वेळ त्यांना ठेवून देऊया, जेणेकरून ते सॉफ्ट होतील. ही बघा छान हिरवीगार आहे पालक. अशी कन्सिस्टन्सी. अर्धा चम्मच लाल तिखट, दह्यामुळे याला क्रीमीनेस येईल. हे टाकलं सगळा मसाला करून
अशा प्रकारे आपली पालक पनीर तयार. छान सुगंध दरवळला आहे. अशी कन्सिस्टन्सी. ही झाली आपली डिश पालक पनीरची. तुम्ही बघू शकता आता रंग काय छान हिरवागार आला आहे. गार्निशिंग केलं आहे लसणाचा तडका देऊन, लसण आणि जिऱ्याचा. आणि आमच्या विदर्भात अशी दुमटीची पोळी करतात. आणि याच्यामध्ये आपण थोडा लिंबू पिळूया. पालक ॲब्झॉर्ब करायसाठी शरीरात व्हिटॅमिन सीची गरज असते, त्याच्यामुळे लिंबू अवश्य खावा पालकमध्ये.